नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे अर्जुन सायलीला विचारू लागतो की तू स्वयंपाकाबद्दल सगळ्यांना खरं खरं का सांगितलं नाही. तर ती म्हणते थोडा संयम ठेवायला हवा. एवढ्या लवकर आपण अश्विन भाऊजींना जर सांगितलं की ही अशी वागली तर त्यांना विश्वास बसणार नाही. मला थोडी अजून वेळ हवी आहे. आज संध्याकाळपर्यंत मी त्यांना सगळं सत्य पुराव्यासकट दाखवल, तेव्हाच त्यांना माझ्यावर विश्वास बसेल आणि ते माझ्यावर विश्वास ठेवतील. तोपर्यंत मी कोणालाही सत्य सांगणार नाही. अर्जुनचं चिडचिड होत असते की सायली तू दरवेळेला असंच करत असते, तू स्वतः का शांत राहते, मला तरी बोलू द्यायचं, मी बोलले असते, मलाही बोलू दिलेलं नाही. तर ती म्हणते अहो एवढ्या घाईगडबडीत आपण निर्णय घेतो किंवा काही बोलतो तर ते चुकीचं होऊन जातं. त्यापेक्षा आपण थोडासा अजून वेळ घ्यायला हवा. संध्याकाळपर्यंत मी सगळं सत्य यांना सांगतेच. मग पुढे आपल्याला हेही पाहायला मिळतं की महिपतला भेटायला एक वकिलीन आलेली आहे हे सांगायला हवालदार त्याच्या कॅबिनमध्ये याच्या जेलमध्ये याच्यात जातो आणि तिथे गेल्यानंतर मग कोण बाई आली आहे, दामिनी बाई का? तर महिपतला तो हवालदार म्हणतो तुम्ही स्वतः चला, तुम्हाला तिथे गेल्यावर कळेल, मला नाही माहिती कोण आले. वकिलीन आली म्हटल्यावर तोही प्रश्नात पडतो की माझ्यासाठी कोणती वकिलीन आली. महिपत तिथे गेल्यानंतर साक्षीला पाहतो. साक्षी दिसल्यानंतर त्याला खूपच मन आनंदी होतं आणि तिला पाहिल्यानंतर काय करावं आणि काय नाही असं होतं. पण हवालदार उभा असल्यामुळे ते दोघंही असं वागतात की जणू काही ते एकमेकांना ओळखतच नाही. मग तिथे वकिलीनबाई प्रश्न विचारू लागते, तुमच्यावरती कोणते कोणते कलमांनुसार गुन्हे दाखल झाले ते सगळे सांगू लागते. आणि ते सगळं ऐकल्यानंतर मग तो शांतपणे तिथे सगळं ऐकत असतो. इथे आता हवालदार उभा असल्यामुळे काहीही खरं बोलता येत नसल्याने साक्षी एक नाटक करू लागते की मला खोकायला येते. मग ती खोकण्याची ॲक्टिंग करू लागते. जीव जातो की काय खोकल्याने असं होऊ लागतं. मग हवालदाराला ती म्हणू लागते सर माझ्यासाठी तुम्ही पाणी घेऊन याल का? मग ते हवालदार तिला हो म्हणतात आणि आतमध्ये जाऊन पाणी आणण्यासाठी गेलेले असताना हे दोघंजणं मग इथे बोलू लागतात. खरं तर साक्षी मन भरून इथे वडिलांना बोलू लागते की तुम्ही नव्हतात, मी किती घाबरले, मला तुमच्याशी किती गोष्टी बोलायच्या आहे, तुम्ही इतके दिवस कुठे होतात, मी तुम्हाला शोधण्याचा किती प्रयत्न केला, इतके दिवस तुम्ही मला सापडलेही नाही. एवढ्या सगळं बोलणं तिथे चालू असतं. आता इथे महिपतला त्या गोष्टी आठवतात, ते व्हिडिओ आठवतात जे नागराजने त्या माणसाच्या हातून पाठवले. माझं लेकरू बाहेर एकटे, त्याला जर खरं सांगितलं तर ते घाबरून जाईल. ह्या गोष्टीला लपवण्यासाठी आता महिपत तयार आहे आणि तो मुलीला काही खरं सांगायला तयार नाही. तो तिला म्हणतो की मी तुला आत्ता काही सांगू शकणार नाही, एकच गोष्ट मी तुला जी सांगतोय ती तू लक्षात ठेव आणि तशीच वाग. तू कुणावरतीही विश्वास ठेवू नको. तुझ्या अवतीभोवती तुझ्यावर संकट आणणारी व्यक्ती आहे. आणि हेही सांगायला विसरत नाही की तू प्रिया आणि त्या नागराजवरती अजिबात विश्वास ठेवू नको. ते दोघंजणं तुझा विश्वासघात करतील, त्यांच्यापासून सावध राहा. हे एवढं सगळं सांगितल्यानंतर ती कारण विचारू लागते. तर कारण मी तुला आत्ता सांगू शकत नाही असं महिपतने साक्षीला सांगितलेलं असतं. त्याच्यामुळे साक्षी आता वडिलांना पुढचं काहीही विचारत नाही. ते आता शोध घेणार ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ लावणार. तितक्यात तिथे हवालदार पाणी घेऊन येतो आणि साक्षी पाणी पिते. पाणी पिल्यानंतर मी तुमच्या सगळ्या केसबद्दल विचार करते, केस घ्यायची की नाही, मग मी विचार करून तुम्हाला कळवते असं सांगून ती निघून जाते. आणि ती गेल्यानंतर इकडे आपल्याला हेही पाहायला मिळतं की सुमन खूपच काळजीत असते. सुमन दिवसभर काहीही खात नाही, पित नाही. तर तिची काळजी करण्यासाठी तिथे प्रतिमा आलेली असते. प्रतिमा विचारू लागते की तू आत्ता तरी खाली येणार आहेस की नाही? अगं काही दिवसभर खाल्लेलं नाही, पाण्याचं घोटही तू पिलेलं नाही, मला तुझी काळजी वाटते गं, चल ना जेवायला, असं ती म्हणू लागते. नागराज तिथेच उभा असतो. नागराजही म्हणू लागतो की चल सुमन, मी पण तुझ्यासाठी जेवायचं थांबलो आहे, तर आपण सगळेजण मिळून जेवण करूया. मग ती नाही म्हणत असते. तर प्रतिमा म्हणते मी तिला आणते, तुम्ही जा. पण नागराज म्हणतो नाही नाही, तिला मी घेतल्याशिवाय जाणार नाही. तिच्या हाताजवळ ती हात पकडायला तो पुढे सरसवतो. तो ती लगेच घाबरते, जोरजोरात ओरडू लागते. जणू काही तिला पॅनिक अटॅकच आला आहे असं दाखवू लागते. आणि तिचं ते अवस्था नागराज जसं जसं जवळ येतो तसं तसं आणखी जास्त खराब होत जाते. ती जोरजोरात ओरडू लागते, सोडा मला, सोडा मला, जाऊ द्या, माझ्याजवळ कोणी येऊ नका, नाहीतर मी तुम्हाला मारून टाकेल नागराजला पाहून, असं जोरात बोलू लागते. नागराज आता विचारात पडलाय की ही अशी का वागू लागली. इथे प्रतिमा शांत करण्याचा प्रयत्न करते आणि नागराजला म्हणू लागते की तुम्ही बाहेर जा, तुम्हाला पाहिल्यावरती ती जास्तच पॅनिक अटॅक तिचे वाढतात. त्याच्यामुळे नागराज आता घाबरतो आणि तोही बाहेर
निघून जातो. इथे प्रतिमा सुमनला शांत करते. सुमन लगेच शांतही होते नागराज रूमच्या बाहेर गेल्यानंतर. मग तिला ती म्हणू लागते की नको येऊ, तू वाटलं तर मी तुला इथेच खायला आणते. आणि नागराज मग रूमच्या बाहेर जाऊ लागतो. बाहेर जाऊन म्हणतो बरं झालं, ही जास्तच वेडावली, आता कुणाला काही खरं सांगू शकणार नाही. इकडे आता अश्विनला खूप भूक लागलेली असते. संध्याकाळची जेवणाची वेळ झाली आहे. अजूनही प्रिया काहीही बनवत नाही आहे. तर प्रिया म्हणते की मी तुमच्यासाठी पार्सल मागवले, आपण दोघंजण शेजवान राईस खाऊया आणि आपली आपली जी काही असतील कामं उरकूया. मग प्रिया किचनमध्ये जाऊ लागते. किचनमध्ये मग तिचं पार्सल तिने मोबाईलच्या नादामध्ये कुठे ठेवलं हेच तिला आठवतच नसतं. ती सगळीकडे खोलून खोलून पाहू लागते. सगळे किचनमध्ये शोधाशोध तिची सुरू झालेली असते पार्सल शोधण्यासाठी. तर अश्विन विचारू लागतो अगं काय झालं आहे. तर ती सांगू लागते की मी आणलेलं पार्सल नाही, ते दिसत नाही. तर अश्विन म्हणतो मोबाईलच्या रील्स पाहण्याच्या नादातून नक्की पार्सल मागवलं होतं की नाही. मग ती म्हणू लागते की अरे हो बघ, मी मोबाईलमध्ये पैसे पण पे केले, 2 शेजवान राईस मी मागवले होते, आता इथे दिसत नाही, कुठे गेली. मला तरी वाटते ह्या सायलीनेच ते लपवून ठेवले. असं म्हटल्यानंतर सायली तिच्याकडे पाहू लागते. कल्पना म्हणू लागते की असा काय आरोप लावते तू माझ्या सुनावरती, माझी सून दररोज स्वयंपाक करते. तर इथे ती म्हणू लागते की तुम्हाला तिचंच कौतुक आहे, दरवेळेला तिचंच कौतुक करतात. मी माझ्या नवऱ्यासाठी एवढं पार्सल मेहनत करून मागवलं, त्यांची मी काळजी करते आणि इथे माझे पार्सल लपवून ठेवतात तुम्ही. माझ्या नवऱ्याला उपाशी ठेवण्याचा प्लॅन आहे का तुमचा. तर इथे जोरात अश्विन रागवतो, म्हणतो मला या घरातल्या रोज रोजच्या कटकटींनी कंटाळा आला आहे, मी निघून जातो. तर इथे प्रताप म्हणतो की आपल्या घराची परंपरा आहे, घरात जेवणाच्या ताटावरून कोणी उठायचं नाही, बस खाली. तर तुझ्या नशिबी हे रिकामंच ताट आलं आहे तुझ्या बायकोमुळे, असं इथे आपला अर्जुन पण टॉन्ट मारतो. तर इथे लगेच प्रिया म्हणू लागते की तुझ्या बायकोमुळेच आलं आहे, तुझ्या बायकोनीच माझं पार्सल लपवून ठेवलं, त्याच्यामुळे माझा नवरा उपाशी मारणार. तितक्यात विमल किचनमधनं एका कोपऱ्यातनं पार्सल घेऊन येते आणि सांगते प्रियाताई तुम्हाला लक्षात नसेल, तुम्ही हे पार्सल ह्या ठिकाणी ठेवलं आणि आता विसरून गेलात. आणि ती जोरजोरात कांगाव करू लागते की एवढं कोपऱ्यात कोणी पार्सल ठेवलं आणि माझं नाव घेत आहे. अश्विन म्हणू लागतो खरंच का सायली, तू हे सगळं केले, तूच का पार्सल लपवलं का. तर सायली म्हणते असं कसं तुम्ही माझ्यावर आरोप लावू शकतात. ती ताट वाढून घेऊन आलेली असते आणि ते ताट इथे अश्विनच्या टेबलवर त्याच्यासमोर ठेवून म्हणते की हे घ्या, आपल्या घराची परंपराच नाही कुणाला उपाशी मारण्याची, हो की नाही. मी तुम्हाला कसं उपाशी राहू देईल. आणि राहिला विषय उपाशी मारण्याचा, मी तुम्हाला नाही मारू शकत, पण मी एक सांगते, तुमच्या बायकोने आज सगळ्या घराला उपाशी मारलं असतं. कसं काय, तर तिलाच विचारा, असं इथे सायली म्हणू लागते. ती म्हणते मी काहीही केलेलं नाही. तर ती सांगू लागते की आपल्या घरातनं एक पार्सल बाहेर गेलं, ज्याच्यामध्ये काय होतं कोणाला माहीत नाही, आणि मी ते पार्सल फेकताना प्रियाला पाहिलं. मग व्हिडिओ दाखवते अश्विनला, तिने हाच ड्रेस घातला आहे, हे पार्सल ती फेकायला घराजवळच्या कचऱ्याच्या जवळ गेलेली. आणि ते व्हिडिओ ती सगळ्यांना दाखवू लागते. पूर्ण आजी पण म्हणते किती तू क्रूर आहेस गं, तू कोणाचाही विचार केला नाही. अस्मिता 2 जीवाशी आहे, तिला औषधं घेऊन झोपायचं असतं, एवढंही तुला कळलं नाही का. मग तू तिचं जेवणाचं पार्सल कसं काय फेकलं, तिला उपाशी मारण्याचा प्लॅन होता का, तू कोणाचाच घरात विचार करत नाही. अस्मिता म्हणते प्रिया, तुला आणि सायलीला एकाच व्यक्तीने संस्कार घडवले, पण तुझे संस्कार कसे आणि त्या सायलीचे संस्कार कसे गं, तू इतकी क्रूर कशी वागू शकते एखाद्याबद्दल. तर हे सगळं कधी झालं, तर अर्जुन सांगू लागतो की आम्ही दोघंजणं घरी येत असताना गाडीत आम्ही पाहिलं की प्रिया काहीतरी फेकायला आली. तर हा काय प्रकार आहे म्हणून आम्ही गुपचूप लांबून पाहत होतो, आणि ते सायलीने ती व्हिडिओ रेकॉर्डिंग पण केलेली असते. आणि आम्ही दोघं गाडीतनं खाली उतरून ते काय फेकले पाहायला पिशवीत गेलो, तर सायलीने बनवलेले सगळे पदार्थ हिने आणून उकरड्यावरती फेकलेले. हे सगळं कळल्यानंतर घरा सगळ्यांना शॉक लागतो की इतकी निष्ठुर क्रूर कशी काय वागू शकते ही प्रिया. प्रिया आता एक शब्दही बोलत नाही. दोघंही मान खाली घालून उभे असतात. अश्विनला तिची बाजू घेऊन पस्तावा आलेला असतो. आजी फाडफाड बोलत असते की दरवेळेला तुम्ही सायलीला काही ना काही कारण काढून कुरापत करून तिच्या विरोधात काहीतरी तयार करत असतात, तुम्हाला लाजा कशा वाटती नाही. प्रियाला तरी इथे प्रताप म्हणू लागतो सायलीच्या विरोधात हल्ली तू खूप जास्त कुरबुरी करू लागले, तुझं इतकं प्रकरण वाढले की तू कुणाचाही घरात विचार करत नाही. आता बोला ना, म्हणत सायली अश्विन भाऊजींना जाब विचारते की आता तुम्ही कसं समर्थन करणार तुमच्या बायकोच्या ह्या चुकीच्या वागण्याचं. सगळेजण आता अश्विनकडे पाहू लागतात. अश्विन संतापलेला असतो. प्रियाला विचारू लागतो. प्रिया आता तप मम करू लागते, तिला काय सांगावं कळेना. सगळेजण म्हणतात आता खोटं बोलू नको. अश्विन आता तिला म्हणतो की तू गप्पच बस, तू कुणाचाही विचार केला नाही, आजीला गोळ्या खायच्या असतात,
अस्मिताईला गोळ्या खायच्या असतात, यांचा कोणाचाही विचार तू करत नाही. माझ्यासमोर तू ना ढोंग करते, चांगुलपणाचा आव आणते की तुला घरातल्यांची सगळ्यांची काळजी. तुला जर काळजी होती तर तू हे अन्न उकरड्यावर नेऊन कसं फेकलंस? आता तुझं हे चुकीचे वागण्याचं समर्थन मी इथून पुढे करणार नाही. आणि राहिला विषय, तू सगळ्यांना उपाशी मारणार होती ना, आज मी तुला सांगतो तू उपाशी राहायचं. आज तुला कोणीही जेवायला देणार नाही, जेवायचं नाही असं म्हणून अश्विन चिडलेला असतो आता प्रियावरती. आणि प्रियाला त्यांनी चांगली शिक्षा सुनावलेली आहे की तुला जेवायला मिळणार नाही. आज तू सगळ्यांच्या वतीने उपाशी राहशील, तेव्हाच तुला समजेल की घरातल्यांची किंमत किंवा कोणाच्या तब्येतीबरोबर खेळायचं नाही. आपल्या घरात आजारी माणसं आहे, गरोदर माणसं आहे, त्यांची आपण कशी काळजी आजी लगेच बोलू लागते की ह्या मुलीकडनं जास्त अपेक्षा ठेवणं म्हणजे मूर्खपणा आहे. ही मुलगी कधीच कोणाचा विचार करत नाही, करणार नाही आणि ही तुझी चुकीची निवड आहे, असं स्पष्टच आजीने अश्विनला सांगितले. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार की कोर्टाकडनं आपल्याला वॉरंट मिळाले, सर्च वॉरंट, तेही महिपतच्या घराचं. आणि मग सगळेजण तिथे पोचतात, पोलीस, आपली सायली, अर्जुन सगळेजण जातात तिथे. सगळेजण तपास करू लागतात. त्यांना ना एक गोष्ट दिसते की महिपतच्या खोलीत एक महत्त्वाची फाईल ज्याच्यावर NK नाव आहे, NK म्हणजे नागराज किल्लेदार, हाच तो सूत्रधार इथे सगळ्यांसमोर स्पष्ट होतं. चला तर मग पुढील एपिसोड पाहण्यासाठी सगळेजण तयार राहा. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.